डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, जिल्हा रुग्णालयातील प्रकार, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, नातेवाईकांची मागणी। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणास्तव चर्चेचा विषय बनत चाललंय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडी येथील एका 23 वर्षीय महिलेला रविवारी सकाळी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असताना कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा जीव गेल्यानं सदर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महिलेच्या नातेवाईकांनी दिला। बबन मुरलीधर बोडके, तळवाडी। माझी सून प्रियंका सुनील बोडके, हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं। तिचे 9 महिने 9 दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली 2 वाजेपासून। तर म्हणून आमच्या माईला म्हणा, अहो हिचं सिजर करा। 8 महिन्याच्या महिलांचं सिजर होतं, 9 महिने 9 दिवस झाले। डॉक्टर म्हणा तुम्ही येडीत, ती नॉर्मल होणार आहे, आम्ही सिजर करू शकत नाही। रात्री 9 वाजता ती डिलिव्हरी होताना त्यांनी खूप काळा दिल्या, तिचे हाल केले आणि बाळ मृत अवस्थेत बाहेर आलं। आता असं आणि कोणा नाही, या डॉक्टर टीम कठोरात कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। सिजर करा असं वारंवार डॉक्टरांना सांगितलं असतानाही केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या बाळाचा जीव गेला असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। त्यामुळे गरिबांचा आधार म्हणून सुरू असलेल्या जिल्हा रुग्णालयातच अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर सर्वसामान्य रुग्णांनी उपचार तरी कसे घ्यावे असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय। तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव हुगे, नाशिक।